तर ही आहे ती जागा जिथे मुंबईतील पहिले सार्वजनिक गणपती बाप्पा बसवले गेले होते 133 वर्षाआधी, म्हणजे 1893 मध्ये, भारत स्वातंत्र्य व्हायच्या पण आधी. तर चला मग जाणून घेऊया ह्या मागची कथा. पण तुम्हाला हे माहिती आहे का, हे सगळं सुरू कसं झालं? लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये एक उपक्रम राबवला. त्यामध्ये घरोघरी गणपती साजरा करावा, त्यासोबतच सामाजिक मंडळ देखील स्थापन करावी व तिकडे देखील मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करावा, असं त्यांच्या या उपक्रमामागचा हेतू होता. कारण त्या काळी इंग्रज सरकारने पब्लिक गॅदरिंग म्हणजेच माणसं जर एकत्र आली तर जमावबंदीचा आदेश लागू केला होता. तर अशाच सणांच्या पार्श्वभूमीवरती लोकांनी एकमेकांना भेटणं सुरू केलं आणि एक असे देवता ज्यांच्यावरती सर्व विश्वाचं प्रेम आहे, त्या सणासाठी सगळे एकत्र एकजुटीने आले. आणि त्याची सुरुवात झाली येथे गिरगाव मधील केशवजी नाईक चाळीपासून. आणि 1860 मध्ये ही केशवजी नाईक चाळ बनली मुंबईतील सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी चाळ. याची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली. 15 सप्टेंबर 1901 मध्ये लोकमान्य टिळक स्वतः ह्याच ठिकाणी येऊन इथल्या लोकांशी संवाद साधला व त्यांची मतं जाणून घेतली. आणि त्यावेळेपासून मुंबईतील लोकांचा हा एकमेव हेतू बनला, म्हणजेच गणपती बाप्पा व भारताच्या आझादीची ही लढाई. 130 वर्षांपेक्षा जास्ती ओलांडून गेली तरी पण इकडचा सण साजरे करण्याची परंपरा अजूनही जसेच तशी आहे. ना मोठमोठे डेकोरेशन, ना लाऊडस्पीकरचा किलबिल, पण सगळं काही सर्वसाधारणपणेच इथे साजरा केले जाते. येथे आज मितीस देखील बाप्पांचे आगमन पालखीतूनच केले जाते. ही चाळ फक्त भक्ती नाही तर एका इतिहासाचा देखील गवाह आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला कळवा.